भिवंडी तालुका के सापे गांव श्री कृष्ण गीता मंदिर के प्रांगण में वैकुंठवासी परम पूज्य हरिभक्त पारायण सावलाराम बाबा, वैकुंठवासी परम पूज्य हरिभक्त पारायण काशीनाथ बाबा काल्हेर, वैकुंठवासी नारायण महाराज श्री गोंदेकर, वैकुंठवासी तुकाराम बाबा बिशोली, वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त पारायण गोविंद महाराज शेलार वाशेरे। इनके मार्गदर्शन में हर वर्ष की तरह इस वर्ष भी दिनांक 22 फरवरी 2025 से 25 फरवरी 2025 तक सापे गांव के ग्रामस्थ मंडल, गांव देवी मंडल, स्वाध्याय परिवार, नव तरुण मित्र मंडल, एसके स्पोर्ट, आई गांव देवी स्पोर्ट, निर्वी 11 स्पोर्ट, आदर्श गांव विकास संस्था सापे गांव व गांव के सर्व वारकरी मंडल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन कीर्तन, हरिपाठ, कालिका कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवरों के साथ साथ सापे गांव के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष उपस्थित थे। चिंतेमध्ये म्हटल्यानंतर दरबारी लोक सुखी कशी असतील, राजा जर चिंता लागलेली आहे त्याला ताप येईल। ताप पण साधन आहे ना महाराज, घोट नरड्याचा येणार म्हणजे असा समाचार होता। हा देवकीचा आठवडा तुझ्या नरड्याचा घोट येणार, तो जन्माला पण आलाय हे पण कळालंय, फक्त कुठं हे कळत नव्हतं महाराज। एवढे दिवस कंसाला सुद्धा, कंसाची गुप्तचर यंत्रणा साधी सोपी नव्हती। आपण कीर्तन जाईल महाराज, एवढी मोठी गुप्तचर यंत्रणा होती कंसाची, तरी पण तपास लागत नाही। शेवटी तिथे ते विडे पानाचे मांडायचा रोज मंत्रणा करताना। कंस एक मध्ये टिपॉय सारखं असं दालन आणि सगळे राजे बसले त्याच्यावर, जो कोणी माझ्या शत्रूचा नायनाट करेल अर्ध राज्य, महाराज या तृणावर्ताला आग लागली। पहिला दिवस आलता, आज तो कीर्तनाला अगोदर आलाच नव्हता, नेमका कालेला आला आणि असा तांबीला सापडला। आता पण पहिले 12 वाजून गेले तरी बुवावर्गी काही सोडीना। महाराज तृणावर्त नावाचा राक्षस, तृणावर्त आवर्त म्हणजे आपण त्याला वाय काय म्हणतो, वायदुळी म्हणतो का आपण, गोल 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 काय म्हणतो, वावटर। जन्माचा बंध तोडायचा म्हणून काला करायचा आहे, जन्माचा बंध तुटला पाहिजे। कशासाठी जन्माचा बंध तोडायचा आहे? दुःख नको पदरामध्ये पडायला, म्हणून जन्माचा बंध तोडावा। आणि जन्माला जर यावं लागत असेल तर दशेला येणं नाही, मग ही दशा दुर्दशा एका दुसरी दशा आहे। जन्माला येणं चांगलं नाही, जन्माला येणं अत्यंत वाईट आहे। जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम। या आपण जन्माला आलोय म्हणजे खूप काही दिवे लावलेले नाही, त्याच्यामध्ये दुःख दर्शन करता आलं पाहिजे, भगवान परमात्मा सांगतात आपल्याला। आणि म्हणून या ज्या दशा या चांगल्या नाहीत, पण देवाची दशा तू उभा राहाय सांगतात। जाऊ दे आता आपल्या दशा सगळ्या लक्षात आल्या आपल्या, पण आज तू उभा राहा, देवाची दशा आपल्या समोर घेऊन आलेली आहे। तर देवाची दशा म्हणजे काय? म्हणजे ही दशे चरित्र केले नारायणे, देवानं या दशेमध्ये चरित्र केलं। या दशे चरित्र केलं म्हणजे कशात चरित्र केलं? देवा जीवाच्या दशा आपल्या लक्षात आल्या, मग देवाची दशा कोणती? देव आहे तो, देव म्हणजे कोण आहे? देव म्हणजे कोण? देव म्हणजे या सगळ्या जगाचा आधार अधिष्ठान, त्याला देव म्हणतात। तो पण दशेत येतो का? देवा आपल्याला जसं दशेला यावं लागतं तसं देवाला दशेला यावं लागतं का? आणि त्या दशेचं चरित्र तुकोबाराय आपल्या समोर वर्णन करतात का? ये दशे चरित्र केले, ही दशा देवाची कोणती, त्याचं चिंतन आपल्याला करावं लागेल। देवाची दशा कोणती? विठ्ठल विठ्ठल देवा हाती रूप धरविला, देवा
कुस्ती खेळता कासावीसी गोपाळाची आणि देवाची कुस्ती लागायची. हे चालतो देवा बरोबर कुस्ती. महाराज सामान्याची गोष्ट वेगळी आहे. देवा बरोबर आणि देवा बरोबर कुस्ती गोपाळ खेळू शकतात. आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. देवा बरोबर कोणी पण जाईल का कुस्ती खेळायला? कुस्ती बरं कुस्ती खेळता खेळता महाराज गोपाळच नाही कुठे भांडीरवनामध्ये भगवान परमात्मा गोपाळांबरोबरच नाही. बळे आणिला रूपा बळे म्हणजे बळानं म्हणजे ताकद लावून. खडे म्हणजे हाडाची काड, रक्ताचं पाणी, रात्रीचा याला म्हणतात खडे. काबाड कष्ट केले साधू संतांनी आणि मग त्या निराकाराला साकार बनवलं म्हणजे दशेला आणलं. आता तो काही सामान्य नाही. आपण दशेला येऊ हे आपलं दशेला येणं झकमारून महाराज. जन्म देणारा प्रारब्ध फलोन्मुख झालं की आपल्याला जन्माला यावं लागेल. ना नुकूर करता येत नाही. पण देवाला साकार बनवलं. आता तो काही साधा आहे का? देव म्हणजे काही साधा आहे का? आणि तो देव त्याला दशेला साधू संतांनी आणलं, रूपाला आणलं. एवढा प्रभू त्या प्रभूला दशेला आणलं. का दशेला आणलं? त्याला पुढे आणलं साधू संतांनी आणलं. का आणलं दशेला त्याला? त्या देवाकडून आम्हाला गायला आणि बोलायला त्या देवाचं चरित्र पाहिजे. आम्हाला जर गायचं असेल निराकाराला काय गाणार? आता आपल्या अवतीभोवती आकाश आहे का नाही? आहे ना, आकाश आहे ना. आकाश नाही का? आपण म्हणतो आकाश कुठे आहे? तो बघावर की बाई इथं माती आहे का? आपल्या अवतीभोवती आत बाहेर सगळीकडे आकाश आहे. आता या आकाशाला काय इथं आपण वारे आकाशा काय तू छात दिसतो कसं जाणार? ज्याला आकारच नाही त्याच्याकडनं काय चरित्राची अपेक्षा करणार? म्हणून साधू संतांनी त्या देवाला दशेला आणलं आणि दशेला आणल्यानंतर मग त्यानं जे चरित्र करायला सुरुवात केली. त्या चरित्राचं वर्णन तुकोबाराया करतात.
तुका म्हणे धर्म संस्थापने नारायण अवतार. त्या गुरु तुकोबारायांचा 3 चरणांचा अभंग आहे. आपले 12 वाजलेले. अजून काही लोक दिसतात म्हणजे आता कीर्तनाला आपल्या सुरुवात आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने आणि केला ये दशे चरित्र केले. लगेच 8 वर्षाचे देवकी माता म्हणजे येत असेल जन्माला ते एकदम 8 वर्षाचा. असं कसं मेळ लागायचं सांगा बघू. काहीच्या पायीच झालेले तो राक्षस. त्याचं नाव काय 10 तारा एवढी उंची. काय त्याचं नाव शंखासूर. 10 तारा एवढी उंची. गोकुळामध्ये रासक्रीडा गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी चालू असताना कुशल प्रभावती नावाची एक गोपिका अशी उचलली जसं काय याच्या बापाशी आणि भगवान परमात्मा त्या रास मंडलामध्ये उपस्थित आहे आणि हे रास चालू झाले ते महाराज. आणि ते रास क्रीडा चालू असताना कुशाला आला हा 10 तारा एवढा उंच. एक तार किती उंचीचे असेल माऊली तरी ताराचं जास्त 50 फूट पकडा. 10 ताराची उंची म्हणजे किती उंच झाला हा 500 फूट. हा 5 फूट करायला मला मोडा कधी चालली आहे पांचाला. हा 500 फूट उंचीचा अशा घोडीला दगलानं केला हिमालयाकडे निघून. एक पाऊल उचलताना 1 किलोमीटर असंच जात होतो त्याचं महाराज. तेव्हा भगवंत गेले तर परमात्म्याचं आयुष्य 7 वर्षाचं. आता 7 वर्षाचा मुलगा असून किती मोठा असेल तो काय लगेच सरपंचाच्या निवडणुकीवर राहील लगेच तो. 7 वर्षाचा मुलगा आणि भगवान परमात्मा 7 वर्षाचे. 7 वर्षाची हा 10 ताडा एवढा. बाबा 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 गेला ना घेऊन. भगवंतांना आरोळी टोकली. थोडंफार युद्ध झालं त्यांचं. युद्ध म्हणजे चांगलंच झालं थोडंफार नाही. त्याला आपटला हिमालय पर्वताचे. आपण कधी गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथाकडे गेला असाल तर आपल्या लक्षात येईल नुसती डोंगरच डोंगर. त्याचं नाव आहे हिमालय. पंचांग फाटले जाणावे पटले धोतर गळाले डोंगर. ही दुर्दशा भोगूनच आला. त्याच्यानंतर कंसाच्या लक्षात आलं कुठंतरी काहीतरी मूर्त आहे. कुठंतरी काहीतरी मूर्त आहे. सगळे चिंताक्रांत. करायचं काय आता. राजा चिंतेमध्ये म्हटल्यानंतर दरबारी लोक सुखी कशी असतील. राजा जर चिंता लागलेली आहे त्याला ताप आहे. ताप पण साधा नाही ना महाराज. घोट नरड्याचा येणार म्हणजे असा समाचार होता. हा देवकीचा आठवा तुझ्या नरड्याचा घोट घेणार. तो जन्माला पण आलाय हे पण कळालंय. फक्त कुठं हे कळत नव्हतं महाराज. एवढे दिवस कंसाला सुद्धा. कंसाची गुप्तचर यंत्रणा साधी सोपी नव्हती. आपण कीर्तन जाईल महाराज.
एवढी मोठी गुप्तचर यंत्रणा होती कंसाची, तरी पण तपास लागत नाही. शेवटी तिथे ते विडे पानाचे मांडायचं रोज मंत्रणा करताना. कंस एक मध्ये टिपॉय सारखं असं दालन आणि सगळे राजे बसले त्याच्यावर, जो कोणी माझ्या शत्रूचा नायनाट करेल अर्ध राज्य. महाराज या तृणावर्ताला आग लागली. पहिलाच दिवस आलता, आज कीर्तनाला अगोदर आलाच नव्हता, नेमका कालेला आला आणि असा तांबीला सापडला. आता पण पहिले 12 वाजून गेले तरी भुववर्गी काही सोडीना. महाराज तृणावर्त नावाचा राक्षस, तृणावर्त आवर्त म्हणजे आपण त्याला वाय काय म्हणतो, वायदोळी म्हणतो का आपण, गोल 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 वाव काय म्हणतो, वावटर. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे पुन्हा ऐसे देवी प्रेम काही कळा. श्री हरिनारायण श्रीकृष्ण परमात्मा त्याचं चरित्र कालेच्या दिवशी आणि प्रसाद म्हणून आपल्याला मिळावं यासाठी आपण एकत्रित आहोत. या ठिकाणी काल्याचा कार्यक्रम म्हणजे 49वा वर्ष या ठिकाणी आज बोला कोंडलीचा वर्धा होत आहे. पुढचं वर्ष 50वा वर्ष आहे. 50व्या वर्षाच्या उपलक्षामध्ये सुभाष महाराज कदाचित विसरून जातील म्हणून पुन्हा आठवण करून देतो. अशी तरुण मुलं कुशल बसतात, धोतर लावायला सांगायचे, म्हणजे काठी बांधतात तुम्ही कमरेत, धोतर लावून 50 तारखारी असे तुमचे जर तुम्ही उभे केले तर मगाशी मी व्यवस्थित सुवर्णवास. हे जे आहे ना मर्डर आपल्या घरातले लाभ लावणार आहे, याचं काय साजरे करतात युनिव्हर्सरी ना दुनियादारी. वाढदिवस साजरे करायला बॅकी खाली चोपले पाहिजे. वाढदिवस ही एक नशेत लागलेल्या माणसाला व्यक्तिगत कार्यक्रम, त्याच्यामध्ये काही राम नाही महाराज, सार्वजनिक कार्यक्रम, गावकीचा कार्यक्रम आहे. आणि 50वं वर्षपर्यंत तुम्ही जिवंत ठेवलाय म्हणून आमच्याकडनं तुम्हाला सहर्ष धन्यवाद. 50 वर्ष जिवंत ठेवलाय हे तुमचं कर्तृत्व साधं नाही, आम्ही स्वीकार करतो, कबूल करतो, तुमच्या पायावर वंदन आहे मला. पण तरी सुद्धा पुढचं 50 वर्ष देवाचं आहे म्हणून, देवाचं सगळं मोठं असतं ना, देवाचं थुकला ना जरी थुकला ना तरी पण ते मोठं आहे, तिथं लगेच बेलाचं झाड उगवत आहे महाराज, देवाचं आहे ते. तसं 50वं वर्ष येते देवाचं. 50 जण पारायणाला बसली पाहिजे. आमच्या माता भगिनी असते तरी चालते. आणि 50 टाळकरी तुमचे खरा संकल्प देवाला सांगा, तुमचे जर होत नसेल तर एवढं सुभाष महाराज आज जिथे आपल्या वाशेऱ्याचे बाबा मगाशी विसरलो मी, रामदास बाबा आणि पुन्हा वाशेऱ्याचे दुसरे बाबा गोविंद बाबा या मंडळीने त्रास घेतलेला आहे महाराज परमार्थ जिवंत राहावा म्हणून. आणि त्यांनी जर त्रास घेतला नसता तर हरिपाठ कशाला म्हणतात आणि प्रवचन कशाला म्हणतात हेच आपल्याला माहिती पडलं नसतं. आणि हे कल्याणाचे रस्ते, कल्याणाची संभावना युनिव्हर्सिटीमध्ये एका सप्त्यात आहे. बोला कल्याण कशामध्ये होणार आहे आपलं, ज्याच्यामध्ये आपलं कल्याण होणार आहे हे करणं हे सौभाग्यशाली माणसाचं काम आहे. आणि जिथे कल्याण नाही ते काही बी करा तुम्ही तिकडं, त्याला डिमांड नाही महाराज, किंमत नाही. तेव्हा सुभाष महाराजांचं ऐकता आपण सगळी मंडळी, त्याचप्रमाणे सुभाष महाराजांचं पुन्हा एकदा ऐका. पुढचं वर्ष 50वं वर्ष जातीनं थोडंसं आता सोंगाराम महाराजांनी मला माहिती म्हणजे कळ लावली नका बरोबर का, लावली सोंगाराम महाराजांनी कळ, असं नाही, चांगलं आहे, चांगलेच आहे, हा म्हणजे चांगलेच आहे. 50 जण पारायणाला आणि 50 जण जर टाळकरी आपल्या साप्याचे पुढच्या वर्षी जर उभे राहिले सुभाष महाराजांच्या नेतृत्वाखाली, बाबा तुम्ही पण आशीर्वाद द्या, तुम्ही पण आशीर्वाद द्या सगळ्यांना. आणि आपण तर आहातच इथे. जर का असं झालं तर कल्पना करा, हंडीला म्हणजे जन्माष्टमीला, म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी जन्माचा साजरा होतो, दुसऱ्या दिवशी धिंगाणा होतो का, गोविंदा गोविंदा गोविंदा,
नाही, त्याच्यामुळे एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे महाराज. त्या बात आहे, सापे गावाला धन्यवाद. नाही तर देवाच्या नावाखाली दंडी बांधायची आणि पिऊन नाही तर थर चढत नाही म्हणतात आमची. पिलं नाही तर थर चढत नाही. याचा अर्थ म्हणजे शोधणे आपण आहातच, पण त्याचबरोबर या सप्ताहाला पुढच्या वर्षाच्या ज्ञानेश्वरी पारायणाखाली आणा आणि काळकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणा. आता मला काय छान चाली गायचे आपण असे जर का काळ असते ना महाराज, त्याचा आनंद उत्साह. तेव्हा एवढं आपण कराल अशी आशा आपल्याकडनं मी व्यक्त करतो. बोलता बोलता आमच्याकडनं काही चुकीचं गेले असेल, कधी कधी मनुष्य आहोत, दोषाला आम्ही पात्र आहोत, पण बरोबर असेल ते पदरामध्ये पाडून घ्या आणि ते देवानं तुमच्या पदरात टाकावं अशी भगवान परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. थोडस फक्त इकडे आणा. महाराज लोकांसाठी विणेकऱ्यांसाठी काला इथे वाटावं लागेल. बाकीचं सगळं तुम्ही पंक्तीवर जरी वाढला तरी चालेल. एकही Wow.
महादेव पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय पंढरीनाथ भगवान की महाराज हॅलो जनावरांना अशी कृपा आहे कढीपत्ता मिरची ही खाल्ल्याच्या नंतर बाहेर टाकू नका डिश मध्ये ठेवा श्री मल्हारी महाराज शेलवले मुक्काम लाभा काल आपल्या पालखीची ज्यांनी शोभा वाढवली होती, ज्या लहान मुली तुळशी वृंदावन घेऊन नाचत होत्या, त्यांचे आपण स्वागत करतो. स्वागत करतील आपले गावचे प्रतिष्ठित नागरिक मास्टर मालिक. विद्धी मेघनाथ शास्त्री जेवायला बसलात का? नया संजय पाटील भूमी भरत पाटील भूमी काव्या संजय पाटील सालावतप्रमाणे आपल्या या सापे गावामध्ये एकदम उत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो. त्यांचे शिल्पकार आहेत सुभाष महाराज आणि पुढले 50 वर्ष आम्ही साजरा करत आहे. ते 50 वर्ष 50 तालकरी ठेवायचे आहेत, बरोबर आहे. आणि पारायण 50 लोकांना बसवायचे आहे, 100 असतील असं आम्ही उद्देश ठेवलेला आहे. त्याप्रमाणे आज सर्व या सापेगावचे उत्सवाने सप्ताह साजर होत आहे. आलेले ग्रामस्थ मंडळी, सर्व पाहुणे मंडळी, इतर सर्व 50 गावचे भाविक मंडळी, त्यांना सर्वांना आमचा नमस्कार. सकाळी काकडा व्हायचा, त्याच्यानंतर भजन व्हायचं. भजन, हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन हे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होत होते. 49 वर्ष झाले असाच कार्यक्रम होत होता. परंतु आता ज्या प्रल्हाद महाराजांनी जो कीर्तन केलेला आहे काल्याच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन केलं की इथे पारायण झालं पाहिजे. म्हणजे पारायणामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होणार आणि त्यामध्ये सहभागी होणारी लोक त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचून त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतो आणि परिवर्तनाकरिता हा सप्ताहाचा नियोजन या सापे गावामध्ये होत असतो. दरवर्षीप्रमाणे भगवंताशी आम्ही हे नातं जोडून ठेवलेलं आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पहिलं पारू भव नदीचा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. या नात्याने संतांनी जसं नातं कृष्णाशी जोडलं तसं आमचं सर्व सापे ग्रामस्थ कृष्णाशी नातं जोडून आहेत. या सप्ताहामध्ये 2025 या सप्ताहामध्ये जे ग्रामस्थ मंडळी आणि या परिसरातील जी मंडळी वारकरी आणि जसेच भाविक उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाचे आमच्या शोभा वाढवली, म्हणून या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. सन्मान करण्यात येत आहे. शाल श्रीफल देऊन त्याचा स्वीकार करायचा आहे. आता सर्वांनी भोजनाकरिता बसायचं आहे. शांतता बाळगायची, सर्वांना प्रसाद मिळणार. ग्रामस्थांनी ज्यांनी भोजन केलेलं आहे त्यांनी वाढण्याचं काम करायचं, लगेच घरी जायचं नाही, दुसऱ्याचा विचार करायचा आहे. आचार्य यशवंत सुतार, विनोद बजागे आणि पांडुरंग पाटील अनेक आचार्य आपल्या गावातले आहेत आणि सर्वांचे या मंडळाच्या वतीने आभार मानतो. सर्वांनी नाही सर्वच सेवा करत आहेत. विनमुख कोणी जाऊ नये आणि अन्नाचा नाश देखील होऊ नये. अन्न हे पोटायचं, टाकू देऊ नका.